आजच्या व्हिडिओचं नाव आहे मित्रांनो, कधी कधी नकार देणे हे फार महत्वाचे असते. नाही हा शब्द योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरता येणे हे आयुष्य साधे सोपे करण्याच्या दृष्टीने, आतला आणि बाहेरचा तणाव गुंतागुंत कमी करण्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असते. बघूया काय. अनेक वेळा अनेकांनी सांगूनही खऱ्या अर्थाने वापरली जात नाही ते म्हणजे नाही म्हणायचे महत्व. नाही हा शब्द योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरता येणे हे आयुष्य साधे सोपे करण्याच्या दृष्टीने, आतला बाहेरचा तणाव गुंतागुंत कमी करण्याच्या दृष्टीने किती महत्वाचा, जीवनावश्यक आहे, तो प्रत्यक्ष वापरायला लागल्याशिवाय नाही कळत. नव्या वर्षाच्या कामाचे काटेकोर केलेले नियोजन का बारगळते? अनेक नव्या योजनांचे संकल्प पुरे व्हायला कठीण नसतानाही अर्धवट का राहतात? बघूया. यामागचे एकमेव कारण म्हणजे नाही म्हणायला न जमल्याने ऐनवेळी लयात पडलेली अनेक कामे. अनेकांचा असा अनुभव असतो की ठरवलेल्या प्रोजेक्टवर काम चालू असतानाच मध्येच एखादे नवे काम अंगावर घेतल्याने हातातले नियोजन प्रकल्प वर्षानुवर्षे रेंगाळत, कामे वेळेत पूर्ण न होणे, यामुळे ताणतणाव वाढणे, यामुळे आयुष्य गुंतागुंतीचे झाले आहे. वाटायला हे पुरेशी असते. तिसरी गोष्ट, जी बाब कामाच्या बाबतीत खरी तीच नातेवाईकांच्या बाबतीत असते. असे म्हटले तर तुम्हाला खोटे वाटेल. खंडीभर बॉयफ्रेंड पेक्षा मित्रमैत्रिणीची गर्दी अवतीभोवती करण्यापेक्षा मोजकेच आयुष्य समृद्ध करणारे मित्रमैत्रिणी जोडणे, जे आहेत ते जपणे महत्वाचे मानणे. फेसबुकवरच्या आभासी जगामध्येही 3-4 हजाराची मित्रयादी मिरवण्याचा शौक, शेकडो ग्रुप्स जॉईन करण्याचा उत्साह कालांतराने ओसरतो. अशी मित्रयादी सांभाळणे फार कठीण असते. प्रत्येकाने अपडेट केलेली स्टेटस, टाकलेले फोटो, ते आज कुठे जेवतायत, कॉफी पित आहेत, त्यांच्या आयुष्यातल्या बारीक सारीक घडामोडी, घटना, ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात काडीचाही फरक पडणार नसतो. पण जाणून घेण्यात आपले कित्येक तास खर्च होतात. प्रतिक्रिया नोंदवणे, आलेल्या उत्तराला प्रत्युत्तर देणे, त्याच्या एका लाईकवर उत्तर म्हणून सभ्यपणामुळे तुम्ही 4 लाईक देणे, या सगळ्याचा अंत नाही. प्रत्यक्ष आयुष्यात हे तितकेच कठीण. त्यामुळे अशा गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवले तर दिवसातील काही वेळ तुम्हाला तुमच्यासाठी वेगळा मिळेल, ज्याचा विनियोग तुम्ही तुम्हाला हवे असलेल्या महत्वाच्या गोष्टीवर खर्च करू शकता. अरे वा. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.